महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पुणे यांनी काल जो परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा, शाळा पूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत. उपरोक्त विषयांवर राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे SIT यांच्या मार्फत प्रथम संस्थेच्या सहकार्याने एप्रिल ते जूनच्या दरम्यान पहिले पाऊल शाळा पूर्व तयारी अभियान शैक्षणिक वर्ष 2022-23, 24-25 या शैक्षणिक वर्षात राबवण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून असे दिसून आले की शाळेत जाण्यापूर्वी पहिली दाखलपात्र मुलांची माता पालक घरी शाळा पूर्व तयारी करून घेतात, ज्यामुळे पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्याची आवश्यक पूर्वतयारी होते आणि विद्यार्थ्यांना पुढील अध्ययन करणे सुलभ जाते. सर्व शाळांनी या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात यशस्वीतेचा अनुभव असल्याने शैक्षणिक वर्ष 2026-27 इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र विद्यार्थ्याची शाळा पूर्व तयारी करून घेण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम विना अर्थसहाय्य तत्वावर राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात येत आहेत. शाळा सराव पूर्व तयारीत मेळावा क्रमांक 1 माहे-एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात आणि मेळावा क्रमांक 2 माहे-जून 2026 मध्ये आयोजित करण्यात यावे. दोन्ही मेळाव्या दरम्यान 6 ते 7 आठवडे बालकांची पूर्वतयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरता शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक यांची मदत घ्यावी. तर शाळा स्तरावर जो पहिला शाळा स्तरावर मेळावा क्रमांक 1 आहे, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता व स्वयंसेवक यांनी एक दिवस 27 एप्रिल ते 1 मे च्या दरम्यान कोणता एक दिवस निवडायचा आणि शाळा स्तरावर मेळावा क्रमांक 1 आपल्याला आयोजित करायचा. शाळा पूर्व तयारी कृतीचा उपक्रम असणाऱ्या एप्रिल ते जून 2026 च्या दरम्यान इयत्ता पहिली दाखलपात्र बालके, पालक, लीडर माता स्वयंसेवक 6 ते 7 आठवडे म्हणजे जून पर्यंत 7 ते 7 आठवडे याला जबाबदार व्यक्ती मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका. शाळा स्तरावर मेळावा क्रमांक 2 घ्यायचा आहे, तो मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर स्वयंसेवक. तो शाळा स्तरावर मेळावा क्रमांक 2 घ्यायचा आपल्याला 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान कोणताही एक दिवस आपल्याला निवडायचा आहे. जबाबदारी व्यक्ती मुख्याध्यापक आणि शिक्षक. सर्व अंमलबजावणीचे स्वरूप काय असणार आहेत महत्वाचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. शाळा स्तरावर पहिल्या मेळावा भेटी संदर्भात माहितीची नोंद शाळा परिसरात माता पालक यांच्या मार्फत बालकांच्या पूर्वतयारी प्रति शाळावर घेऊन त्यांचे निरीक्षणाची नोंद. दुसऱ्या मेळाव्याच्या वेळी नमुना आधारित मूल्यांकन म्हणजे SBA 7-10 दाखलपात्र मुलांची विकास पत्र मधील पहिल्या मेळाव्याची आणि दुसऱ्या मेळाव्याची माहितीची नोंद. अशा प्रकारे तिन्ही प्रकारची नोंद भराव्यात. ते आपल्याला गुगल ड्राईव्हची लिंक देतील, त्यामध्ये आपल्याला माहिती भरावी लागेल. मेळावा संदर्भातील फोटो, व्हिडिओ इत्यादी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करीत असताना हे हॅशटॅग लावायचं बघा. त्या ठिकाणी शाळा पूर्व तयारी अभियान 2026 किंवा मराठीत हॅशटॅग लावून शाळा पूर्व तयारी अभियान 2026 असं लिहून हॅशटॅगचा उपयोग करावा. तसेच मेळावा संदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SIT महाराष्ट्र राज्याचा ही जी फेसबुक आहे बघा, महाराष्ट्र राज्याचा, या फेसबुकला पेजला टॅग करण्यात यावी. जिल्ह्यातील शाळा पूर्व तयारी अभियान 2026-27 पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणी सविस्तर अहवाल शिक्षणातील प्राथमिक यांच्या मार्फत प्रस्तुत कार्यालयात सादर करण्यात यावा. तर शाळा स्तरावरील अंमलबजावणी स्वरूप कसे असणार आहे बघा, हे महत्वाचं आपल्या सर्वांसाठी. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली दाखलपात्र सर्व बालके त्यांचे पालक सहभागी व्हावे. याकरता मेळावा आयोजनाच्या आधी 1-2 दिवस मेळाव्यात वस्ती, गाव स्तरावर प्रभात फेरी, दौंडी देऊन समाज माध्यमाचा उपयोग करून जनजागृती करण्यात यावी. त्यामधून इयत्ता पहिलीतील दाखलपात्र सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करून घ्यावे. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे 4 तासांचा असावा. शाळेचे वातावरण प्रसन्न आरोग्यदायी असावे याकरता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी. शाळा स्तरावर दिनांक 27 एप्रिल ते 1 मे च्या दरम्यान कोणत्याही एक तारखेस शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 चे आयोजन करण्यात यावे. त्याप्रमाणे 7 टेबल व आवश्यक साहित्यासह मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. शाळा स्तरावरील मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, डाएट शिक्षण अधिकारी तसेच तालुका सर्व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांना प्रत्यक्ष शाळेवर शाळा पूर्व तयारी मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी निमंत्रित करावे. दाखलपात्र विद्यार्थी संख्या विचारात घेऊन विकास पत्राची प्रिंट किंवा झेरॉक्स काढण्यात याव्यात. प्रत्यक्ष मेळाव्याच्या वेळी दाखलपात्र बालकांची विकास पत्राचे सर्व विकासाची स्थिती नोंदवून पालकांकडे देण्यात यावेत. उपक्रमाच्या अनुषंगाने यापूर्वी अंमलबजावणी केल्यानंतर मेळाव्यामध्ये 7 स्टॉल्स लावले जावे. सर्व स्टॉलवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार राखण्यात करण्यात याव्यात. शाळा स्तरावर परिसरातील उपलब्ध साधनांचा मेळाव्यामध्ये 7 स्टॉलचा वापर करण्यात यावा. पहिल्या मेळाव्यानंतर दाखलपात्र बालकांची मातांची वाडी वस्तीने माता पालक गट तयार करावेत. यासाठी यापूर्वी निपुण अंतर्गत तयार केलेल्या माता पालक गटातील सक्रिय लीडर मातांना देखील सहभागी करून घेण्यात यावेत.
यापूर्वी शाळा पूर्वतयारी अभियान बदललेले स्वरूप जाणून घेण्यासाठी सोबत व्हिडिओचा QR कोड दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पाहावा. SITच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले साप्ताहिक व्हिडिओ आणि ऍक्टिव्ह वर्कशीट या व्हॉट्सअप समुदाय आठवड्याच्या सुरुवातीला पाठवण्यात यावेत. प्रत्येक माता पालक गटातील लीडर माते संबंधित गटाच्या सोयीनुसार आठवड्यातून किमान 1 तास एकत्र येऊन आठवड्यासाठी दिलेल्या साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि ऍक्टिव्ह वर्कशीट पाहून गटात चर्चा करण्यात यावी. दोन्ही मेळाव्यादरम्यान कालावधी इयत्ता पहिली दाखलपात्र असलेल्या मुलांचे पालक माता यांनी आयडिया व्हिडिओ आणि ऍक्टिव्ह वर्कशीट मदतीने साप्ताहिक बैठकीतून मार्गदर्शनानुसार घरी आपल्या पाल्याकडून करून घ्याव्यात. तर शाळा स्तरावर दिनांक 15 जून ते 20 जून 2026 दरम्यान कोणत्याही एका तारखेत शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 2 चे आयोजन करण्यात यावे. शाळा स्तरावर पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याच्या सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी बाल शिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलच्या ही वेब पोर्टल बघा, याचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला फोटो व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागतील. मेळावा संदर्भातील फोटो व्हिडिओ इत्यादी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करायची असताना या हॅशटॅगचा वापर करण्यात यावा. दुसरा मेळावा झाल्यानंतर पहिली दाखलपात्र पालकांच्या मातांना निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम माता पालक गटामध्ये समावेश करून माता गटांची पुनर्बांधणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात यावी. बघा, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परत एकदा माता गटांची पुनर्बांधणी करण्यात यावी. करिता आपल्या सर्वांना आपल्या अधीनस्थ कार्यालयाच्या अभिनयाशी वरीलपणे अंमलबजावणी करण्यात सूचित करण्यात यावे. हे शाळापूर्व तयारी अभियान बद्दल स्वरूप स्पष्ट करणारा व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतच्या QR कोडला स्कॅन करावा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मेळावा घ्यायचा आहे तो 27 एप्रिल ते 1 मे 2026 मधील कोणताही एक दिवस. दुसरा मेळावा घ्यायचा आहे तो 15 जून ते 20 जून दरम्यान मधील कोणताही एक दिवस. असे आपल्याला शाळा स्तरावर 2 मेळावे घ्यायचे आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.